कुपवाडमध्ये शोले स्टाईल प्रेम प्रकरणाचा थरार. प्रेयसीच्या होकारासाठी प्रियकर थेट मोबाईल टॉवरवर. ती आली तरच खाली उतरेनचा हट्ट. प्रेयसीने होकार द्यावा यासाठी सांगलीतील एका तरुणाने थेट मोबाईल टॉवरवर चढल्याची आणि चढून बसल्याची धक्कादायक घटना शनिवार दिनांक 8 रोजी कुपवाड परिसरातील स्वामीमाळा येथे घडली. प्रेयसी घटनास्थळी आल्याशिवाय खाली उतरणार नाही अशी भूमिका तरुणाने घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अजय जाधव असं या तरुणाचं नाव असल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रेम प्रकरणातून तरुणाने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. प्रेयसीने आपल्याला होकार द्यावा अशी मागणी करत तो मोबाईल टॉवरवर चढला. त्यानंतर प्रेयसी घटनास्थळी येत नाही तोपर्यंत आपण खाली उतरणार नाही असं त्याने सांगितल्याचं समजत आहे. या घटनेची माहिती मिळताच कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे पथक तसेच अग्निशमन दलाचे पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरवण्यासाठी पोलिसांकडून त्यांच्याशी संवाद साधण्याचे, समजूत काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र हे वृत्त लिहीपर्यंत तरुण टॉवरवरच असून खाली उतरलेला नव्हता. दरम्यान या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने मोबाईल टॉवरच्या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली. तरुण टॉवरवर चढल्याने काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. या प्रकारामुळे उपस्थितांना जुन्या शोले चित्रपटातील धर्मेंद्रने पाण्याच्या टाकीवर चढून केलेल्या प्रेमाच्या नाट्यमय प्रसंगाची आठवण झाली. मात्र पोलीस आणि अग्निशमन दलाकडून तरुणाची सुरक्षितता प्रथम मानून त्याला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तरुणाने भावनेच्या भरात टोकाचे पाऊल न उचलता सुरक्षितपणे खाली उतरावे यासाठी पोलिसांकडून त्याच्याशी सातत्यानं संवाद साधला जातो आहे. कुपवाड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक तरुण युवक राहणारा व्यक्ती तो त्याच्या वैयक्तिक कारणासाठी एका मोबाईलच्या टॉवरवरती चढून त्याच्या मागण्या करत होता. हे पोलिसांना कळताच कुपवाड पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेऊन ॲम्ब्युलन्स व फायर ब्रिगेड या ठिकाणी बोलवण्यात आले त्यांना व सदर युवकाला समजून सांगण्यात आले. समजून सांगून त्याला त्याची मनधरणी करण्यात आली व त्याला योग्यरित्या टॉवरवरून खाली उतरवण्यात आले व त्याला उपचारकामी हॉस्पिटलला पाठवण्यात आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कुपवाड.